सोबत अनिल परब नेते जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। अनिल परबजी, एक महत्त्वाची घडामोड आहे। सावली संदर्भातला ऑर्केस्ट्रा परवाना रामदास कदमांनी परत केलाय। हॅलो। हां अनिल परबजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? एक महत्त्वाची अपडेट, रामदास कदम यांनी सावलीमधला ऑर्केस्ट्रा परवाना परत केलाय। बघा, चोरी केलेला मुद्देमाल परत दिला याचा अर्थ चोर सुटला असं होत नाही। प्रश्न असा आहे की डान्स बार तिथे चालू होता, अवैध धंदे तिथे चालू होते, हे मान्य झालेलं आहे। प्रश्न, सर्वसाधारण माणसाने गुन्हा केला असता तर एक वेळ त्याला ही शिक्षा योग्य होती, परंतु महाराष्ट्र राज्याच्या गृह राज्य मंत्र्याकडनं हा गुन्हा घडलेला आहे। त्यांच्या आशीर्वादाने हे बार चाललेले आहे। त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, आमचं समाधान होणार नाही। त्याचं कारण असं आहे की ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे अवैध धंदे थांबवण्याची, तेच जर अवैध धंदे करत असतील तर सर्वसाधारण माणसाने कोणाच्या तोंडाकडे बघायचं। आणि आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बघतोय, मुख्यमंत्री या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली, एक हे जे सगळं आता सुरू आहे किंवा हा जो घेण्यात आलेला ऑर्केस्ट्रा परवाना परत, तो कोकाटे यांच्या संदर्भात जो निर्णय झाला त्या पार्श्वभूमीवर, म्हणजे एकंदरीत डॅमेज कंट्रोलसाठी हे सगळं केलं जातंय? मुख्यमंत्री मला असं वाटतं की हातबल झालेले दिसत आहेत। हे सगळे लोक मुख्यमंत्र्यांच्या हाताच्या बाहेर जात आहेत। मुख्यमंत्र्यांनी सरकार वाचवण्यासाठी, खुर्ची वाचवण्यासाठी जर कारवाई केली नाही तर सरकार, मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यासाठी कुठल्याही गोष्टीला मान्यता देतील असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल। अनिल परबजी, सातत्यानं वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात कारवाईची मागणी तुम्ही विरोधक लावून धरताय। राज्यपालांची भेट घेतली या मुद्द्यासंदर्भात, म्हणजे सावली संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अगदी राष्ट्रपतींपर्यंत जाण्याचा तुमचा निर्णय झालेला आहे का? एकंदर ही सगळी पावलं तुम्हाला विरोधकांना उचलावी लागतात? त्याचं कारण असं आहे की सरकार त्याच्यावरती कुठलीही करेक्टिव्ह स्टेप्स घेत नाहीये। जर मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेऊन याच्यातल्या एक दोन जणांचे राजीनामे घेतले असते तर आम्हाला विरोधक म्हणून एवढ्या सगळी मागणी करायची गरजच पडली नसती। नक्कीच नक्कीच अनिल परबजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।